कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही म्हणजे दादा, आज हे जे काय बोलले ना, ता जरा त्यांचा चुकलाचा। म्हणजे आपले श्रीनू आणि निशी दोघे काय आपल्या शब्दाबाहेर नाही होत ना। नाही म्हणजे लग्नाचा एकदम ऐकला ना म्हणून थोडे गोंधळले असतील। हा, दोघे किती लाजाळू आहेत माहित आहे ना तुका। ह्यांचा आपला काहीतरी भलताच डोक्यात घेतलेला, काय तर म्हणे त्या दोघांका ठरवून दे, आणि अजून पण काहीतरी बोलत होते। पण दादा मी काय म्हणतोय, ते जे काय बोलले ना ते एवढं तू काय मनावर घेऊ नको। हा, काय चुकीचं बोलले पाहुणे? म्हणजे श्रीकांतराव बरोबर बोलत होते। म्हणजे तुझ्या मते पोरांका विचार करूक वेळ देऊकच नको? लाले, लग्न म्हणजे मोठी गोष्ट, हे स्वीकारूक वेळ लागणारच ना। बरं असा पण नाही ना की उद्या पोरं नकार देतील, मग वेळ घेऊ दे ना, विचार करून उत्तर देऊ दे। हे बघ, श्रीकांतराव जे काय बोलले ना ते माका पटले। हा, म्हणजे माका पण खात्री हा दोघं होकारच देतील म्हणान। मी काय म्हणताय, उद्या बोलणं झाला ना की आपण मुहूर्त काढूया आणि साखरपुडा उरकून घेऊया त्यांचा। हा दादा, हा ठीक आहे, तू म्हणते तसंच करूया। आणि लाले, आता जास्त विचार करू नको। हा, सर्वेश्वर सगळं ठीक करेल। हा हा, सर्वेश्वर सगळं ठीक करेल। हा, तुझ्या सुखाला कोणाची नजर नको लागायला। प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ना, तिचा जोडीदार कसा असावा याबद्दल। त्याने तिला समजून घ्यावं, तिचं मन ओळखावं, तिला तिचं स्वप्न पूर्ण करू द्यावं, हेच वाटत असतं प्रत्येक मुलीला। आणि निशी, बॅडमिंटन खेळणं स्वप्न आहे ना तुझं? श्रीनूचा पाठिंबा आहे त्याला। तो आताही तुझ्यासोबत मुंबईला आला होता ना। मला खात्री आहे निशी, श्रीनू एक जोडीदार म्हणून आयुष्यभर तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल, तुझ्या पाठीशी उभा राहील। इतकी मदत दुसरं कोण करू शकेल? स्वतःला कधीही एकटी समजू नकोस। मी आहे तुझ्यासोबत। लव्ह यू। असा जोडीदार मिळणं भाग्याचंच। निशी, अगं हे असं तुझ्यासारखं माझंही झालं होतं। अण्णांनी अचानक सांगितलं ना मला, यांच्याशी लग्न ठरवले ते। पण नंतर मला पटलं की हाच माणूस माझ्यासाठी योग्य आहे। निशी, श्रीनूचंही असंच आहे ग काहीसं। आता तुला गोंधळायला होईल, कळलं नाही काही, पण काही दिवसांनी तुला कळेल की श्रीनूच तुझ्यासाठी अगदी योग्य आहे। आणि खरं सांगायचं तर आपल्या जोडीदारामध्ये आपल्या वडिलांच्या गुणांचं प्रतिबिंब दिसणं हे प्रत्येक मुलीला हवंहवंसंच वाटतं ना। आणि अगं आम्ही किती नशीबवान आहोत बघ ना। मुलगी झाली ना की आई वडिलांना आपल्या मुलीचा संसार कसा होईल याची चिंता असते। तिचं सासर कसं असेल, तिकडची माणसं कशी असतील, तिला काही त्रास तर होणार नाही ना, असे हजार प्रश्न पडले असतात। आमच्या बाबतीत तरी चिंताच दूर झाली बघ।
आपली मुलगी कायम आपल्या नजरेसमोर असणार यात काय आनंद आहे तुला कसं सांगू मी निशी. मला खात्री आहे निशी, श्रीनू ना तुला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. तुमचा संसार अगदी सुखाचा होईल. हो ना ओवी? हो. बरं मी येते आता. तुम्ही दमला असाल ना, आराम करा. निशी, तू मला काहीतरी सांगणार होतीस. काय नाही. शुअर? हो खरंच. अगं ते सगळं ऐकलं ना, दडपण आलं असं अचानक, म्हणून जरा ते. पण मी खुश आहे. मी आराम करते. निशी खुश आहे ना? मग झालं. तिचा आनंद या लग्नात असेल तर हे लग्न झालंच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.